नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ. आणि आता संध्याकाळ आहे, ऑलमोस्ट 8 वाजलेत. तर आम्ही चाललो आहोत माझ्या मम्मीच्या घरी, कारण की आज आहे परीचा बर्थडे. तर खूप उशीर झाला निघायला. ॲक्च्युली लेटच आहे बर्थडे, कारण सगळेजण जॉबवरनं वगैरे येणार आहेत. 7-7:30 8पर्यंत सगळे येतात आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होणार आणि मग घरातच सेलिब्रेशन करणार आहे. सो येस, आणि त्यासाठी आता आम्ही निघतो. आता आम्ही रेडी झालो आहे. आर्यला मी नॉर्मल ड्रेसमध्येच घेतलेला आहे, त्यांना तिकडे जाऊन रेडी करणार आहे. मी मात्र रेडी झाली आहे. जो लास्ट टाईम तुम्हाला जो ड्रेस दाखवला कुर्ता सेट, तर तो मी घातलेला आहे. तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते माझा फुल ड्रेस. आणि ते इरा मला घे म्हणते, तर मी तिला घेते आणि मग तुम्हाला ड्रेस दाखवते आणि मग आपण लगेचच निघूयात. ऑलमोस्ट 1-1.5 तास लागणार आहे तिकडे पोहोचायला, म्हणून आता निघायला हवं. झालं का श्री तुझं? दाखव कुठेस तू. मला माहिती बघ. तर इथे मी माझा ड्रेस दाखवते तुम्हाला. हा घातल्यानंतर कसा दिसतोय, खूप सुंदर आहे आणि खूप जास्त कम्फर्टेबल आहे. आणि व्हिडिओ मिस्टरांनी काढलेला आहे. तर बघा कसा वाटतंय आणि मला कमेंट करून सांगा माझा ड्रेस कसा वाटतोय. तर आता आम्ही पोहोचलो माझ्या मम्मीच्या घरी आणि इरा आर्याला मस्त चेंज वगैरे करवलं. हे असं डेकोरेशन माझ्या वहिनीने केलं होतं आणि छान झाला. बड्डे घरातच केला आहे, म्हणजे शेजारीचे आणि आमच्या घरातले एवढेच होते फक्त बड्डेला. इरा आर्याने मात्र खूप सारा डान्स केला. आणि ही जी समोर नाचते ती आहे आमची परी, बड्डे गर्ल. तर तिने पण खूप एन्जॉय केलं. आणि आता आम्ही सगळेजण केक कटिंगसाठी थांबलो आहोत, कारण की आमचे शेजारचे वगैरे येणं बाकी होतं. आणि मम्मी वगैरे सगळे लेटच आले ऑफिसवरनं, कारण की आज ऑड डे आहे, आज आहे मंगळवार. आणि त्यामुळे मग सगळे उशिरा आले. मग सगळ्यांचं चहा वगैरे होईपर्यंत आणि मी उशिराच आले. जसं तुम्हाला माहिती आहे की पाऊस पडत होता आमच्या इथे, तर मी 8 नंतरच निघाले. आणि हा आहे बड्डे केक. आणि परीचं रिअल नेम म्हणजे स्कूलमधलं नेम आहे अनन्या. आणि ही आहे माझी मम्मी. आणि हे जरा शेजारचे लोक. हा आहे माझा भाऊ श्री, ही परीची मम्मी, तिच्या मागे माझे पप्पा. आणि परीसोबत थांबली आहे आर्या केक कापायला, कारण की आर्याला सगळ्यांचंच केक कटिंग करणं खूप आवडतं. सो ती केक कापायला आहे. आणि सोबतीला गेली आहे इरा. तर घरातल्या घरात मस्त असं छान सेलिब्रेशन झालं. आणि खूप दिवसांनी इथे आले मम्मीकडे, तर खूप छान वाटत होतं. आणि हा आहे चिकू, माझ्या भावाचा मुलगा, जो मी आत्ता तुम्हाला दाखवला भाऊ, तर त्याचा मुलगा आहे. तर तो इरापेक्षा थोडासा लहान आहे. आणि मस्त हे बघा, परी आणि आर्याची खूप म्हणजे खूप अशी घट्ट एक मैत्री आहे. म्हणजे त्या दोघी एकमेकींना एवढा लाड करतात, प्रचंड लाड करतात त्या दोघी एकमेकींना. आणि ते मी केक भरवते आता केक कटिंग झाल्यानंतर. आणि परीला केक खूप जास्त आवडतो, ती खूप केक एन्जॉय करते. आणि यानंतर मग आम्ही काय केलं, केक वगैरे खाल्ला आणि त्यानंतर आम्ही निघालो जेवायला, बाहेर आलो. तर तिथे हा मस्त असा फिश टँक होता. मुलांनी खूप एन्जॉय केला हा फिश टँक बघून, त्यांना खूप आवडलं होतं, स्पेशली चिकूला आणि इराला. त्यानंतर मग जेवायला बसलो आणि जेवताना तितकंसं काही शूट नाही केलं, कारण की गप्पा गोष्टींमध्येच आमचा बराच वेळ गेला. गप्पा आमच्या संपतच नव्हत्या, एवढ्या आम्ही गप्पा मारल्या. आणि त्यानंतर हे छोटे छोटेसे क्लिप घेतले. आणि रात्री ना खूप म्हणजे 12:15 12:30 आम्हाला हॉटेलमध्येच झाले, म्हणून मग मी तिकडेच राहिले मम्मीकडे. आणि नेक्स्ट डे एवढा पाऊस होता, पण पाऊस असला तरीही आम्ही निघालो घरी यायला, कारण की नेक्स्ट डे आर्याची शाळा होती, श्रीचं ऑफिस होतं. आणि मग श्रीला टिफिन वगैरे देणं किंवा त्याचं खाण्यापिण्याचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे मग मी त्याच दिवशी निघाले आणि ऑटोने आले मग घरी. तर येस, दॅट्स इट एव्हरीवन. तर आज काय गं, तर काल घटस्थापना झाली आहे, म्हणजे काल 3 तारीख होती आणि आज 4 तारीख आहे. तर परीच्या बड्डेचा जो व्लॉग होता तो मी एंडच नव्हता केला आणि तो मला आज पोस्ट करायचा होता, म्हणून मग मी आता फोन हातात घेतला व्लॉग एंड करण्यासाठी. आणि काल घटस्थापनेच्या दिवशी आम्ही काहीच केलं नाही, म्हणजे मी व्लॉग शूट केला नाही, कारण काल पण परिस्थिती अशीच होती. इरा, आर्या आणि मला तिघींना पण आम्हाला सर्दी होती आणि मिस्टरांना पण थोडासा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना पण बरं नव्हतं. तर काल आम्ही थोडंसं रिलॅक्स केलं घरातच. त्यांनी पण ऑफिसला सुट्टी केली आणि त्यांनी पण थोडा आराम केला. आणि नंतर मग संध्याकाळी थोडीशी शॉपिंग केली. तर शॉपिंग काय केली हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन.
आणि आजचा ब्लॉग मात्र इथेच एंड करेन. तर येस, इथे आर्या आहे. आर्याला आत्ता स्कूलमधनं घेऊन आले, जस्ट चेंज केला आणि म्हटलं आज ब्लॉग टाकायचा आहे. सो मग ब्लॉगला एंड करूया. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटते उद्या तुम्हाला एका छानशा ब्लॉगसहित. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. से बाय बाय.